किसी भी फील्ड में जाना बड़ा ही चैलेंजिंग होता है, लेकिन ये आपके ऊपर डिपेंड करता है कि आप इसे कैसे हैंडल करते हो। वेलकम बैक ऑन एमजी 90.8 FM। दिस इज आरजे मनीषा विथ यू एंड फिलहाल मेरे साथ है महिला तबला वादक सई प्रशांत बारावोटे। हॅलो हॅलो मनीषा, कशा आहात? मी मस्त, तू कशी आहेस? मस्त मस्त. आणि मला सर्वात पहिले तुझ्याबद्दल हे सांगायचंय आपल्या लिस्नर्सला की ही आहे फाउंडर ऑफ तालांजे म्युझिक सर्कल आणि मराठवाड्यातील पहिली तबला अलंकार गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहे. तर खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस. थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटते की आज आपण खूप काही गप्पा मारणार आहोत आणि महिलांना त्यांच्या कॅपेबिलिटीज बद्दल अवेअर करून देणार आहोत, इन शॉर्ट, राईट? येस येस. सो सर्वात पहिले मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायचंय की तू या फील्ड मध्ये कशी आली तबला वादक? या फील्ड मध्ये मी कशी आले, म्हणजे माझं लहानपण जे आहे ते संगीतानेच म्हणजे भरलेलं होतं, आपण असं म्हणू शकतो. कारण माझे बाबा श्री प्रशांत बारावोटे हे एक उत्तम तबला प्लेयर आहेत छत्रपती संभाजीनगरचे. तर असं म्हणतो आपण की माशाच्या पिल्लाला पोहायला सांगावं नाही लागत, तसं मग मला म्हणजे ते लहानपणापासूनच संगीताचे संस्कार, मग ते ऐकण्याच्या माध्यमातून, आणि जसं लहान बाळाला म्हणतो आपण की बाबा तू टेडी बिअरशी खेळ किंवा कारशी खेळ, तसं मी रडले की मला शांत करायला तबला हाच एक ऑप्शन होता आणि तबल्यामुळेच मी शांत बसायचे. आणि त्याच्यामुळे ते तबला वाजवत वाजवत मी या फील्डमध्ये उतरले. कारण लहानपणापासूनच बाबा तबला वादक असल्यामुळे त्यांच्यामुळे मला संगीताचे संस्कार कानावर पडले आणि ते प्रोत्साहनही त्यांनी दिलं हो की या फील्ड मध्ये तू पुढे जा म्हणून. ग्रेट. आणि घरून कसं सपोर्ट असला ना तर इझी होऊन जातं बाहेर पडणं. पण एक असतं ना की लहानपणापासून ठीक आहे आपण या फील्ड मध्ये आहे, पण एक माइंड मध्ये येतं की नाही, पर्टिक्युलर मोमेंट येतो त्यानंतर असं वाटतं की हो आता ही फील्ड आहे ज्याला मला सोडायचं नाही आणि कंटिन्यू राहणार आहे. हा मोमेंट कधी आला लाईफ मध्ये? एक थोडस मी सुरुवातीपासून शेअर करते. लहानपणी मी पहिले बाबांकडे शिकले तबला. गाण्याचेही मी क्लासेस लावले होते, पण मी गाण्याच्या क्लासमध्ये जाऊन मी तबला घेऊन बसायचे की गाण्यावर तो तबला मी वाजवायचे. मग माझ्या गाण्याच्या सरांनी बाबांना सांगितलं की तुम्ही हिला तबलामध्येच डेव्हलप करा. आणि मग नंतर माझी भेट पंडित अरविंद कुमार आझादजी, जे माझे पहिले गुरु आहेत, त्यांच्याशी झाली. आणि बाबांचा सपोर्ट तर होताच मला, पण माझ्या आईमुळे आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळे आहे. एव्हरी सॅटर्डे संडे मी 12 वर्ष पुण्याला ट्रॅव्हल केलेलं आहे तबला शिकायसाठी. त्याच्यासाठी मी शाळेतून परमिशन घेतली की सॅटरडे ऑफ मिळावा म्हणून मला. तर मग 5 days वीकचे स्कूल झाले किंवा सॅटरडेला सकाळी आई माझ्यासोबत यायची. 10th पर्यंत माझ्या आई सोबत आली आणि एक्झाम वगैरे असल्या मी अभ्यासही केला, पण आईनी मला अक्षरशः लेसन्स वाचून दाखवले की मी खूप थकलेले असायचे ट्रॅव्हलिंगमुळे. पुन्हा मग तिकडे जाऊन क्लास करायचा, रियाज करायचा, तर त्याच्यामुळे मग माझी आई मला असं ते रीड करून दाखवायची. आणि सकाळी पहाटे 3ला उठून मला रेडी करून मग पुण्याला घेऊन जाणं. मग तिथे माझ्या गुरु काय सांगतात, त्यांचे एक डिसिप्लिन असते. जसं की क्लासिकल म्युझिक आपल्याला शिकायचं असलं तर त्या डिसिप्लिनचं नॉलेज पण माझ्या आईने मला दिलं. आणि नंतर मग ते शिकत गेले. असा अडचणी म्हणण्यापेक्षा जे काही मी फेस केलं ते मी खूप एन्जॉय केलं. म्हणजे जसं की आपण म्हणू शकतो की नाही मला खूप त्रास झाला किंवा काय झालं, तर त्या फेज मधनं आपण गेल्याशिवाय आपण एक पर्टिक्युलर पोझिशन अचीव्ह करू शकत नाही. बिलकुल. आणि माझं म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना हेच सांगणं की तुम्ही जे काही फेस करताय तर ते तुम्ही एक दुःखाने नका तुम्ही आपल्यावर घेऊ. तुम्ही आनंदाने त्या गोष्टीला जर फेस केलं तर तुम्ही एन्जॉय करताल. तुम्ही एन्जॉय करा, कोणतीही फील्ड असो तुम्ही एन्जॉय करा. आणि तुमच्या मनामध्ये जे आहे ते ओपनली तुमच्या पेरेंट्सला सांगा किंवा काय आहे, आणि तुमची आवड तुमचं करिअर हे खूप चांगल्या पद्धतीने घडवू शकते हे मला सांगायचंय. आणि हेच प्रोत्साहन मला माझ्या आईने दिलं. येस, हे तर कळालं की आता पेरेंट्सचा किती सपोर्ट होता आणि त्यांच्यामुळे तुम्ही आज इथे आहात. पण तरी याच्याशिवाय कोण असं लाईफ मध्ये होतं ज्याने प्रत्येक वेळेस मोटिवेट केलंय? आई आणि बाबा तर आहेतच. माझे गुरु पंडित अरविंद कुमार आझाद
त्यांनी मला म्हणजे स्वतःच्या मुलीसारखं मला सांभाळलं. मी 12 वर्ष त्यांच्याकडनं गुरु शिष्य परंपरेने शिक्षण घेतलं. आणि आता सध्याचे माझे जे गुरु आहेत ते श्री यशवंत वैष्णव पंजाब घराण्याचे गुरु आहेत. मी मागील 2 वर्षांपासून त्यांच्याकडे तबला वादनाचे धडे घेते. तर आई बाबांव्यतिरिक्त माझे आधीचे गुरु पंडित अरविंद कुमार आझाद आणि श्री यशवंत वैष्णव यांचाही मला सपोर्ट आहे. सपोर्ट म्हणण्यापेक्षा क्लासिकल म्युझिक काय आहे हे मला त्यांनी दाखवलं. आपण म्हणजे गुरु मार्ग दाखवतात, मार्ग त्यांनी इतका छान दाखवलाय की मला चालायला आता खूप जास्त एन्जॉय करते मी आणि मी खूप हॅपी फील करते. आणि गुरु आणि फॅमिली तर सगळ्यांच्याच मागे असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माननीय राजेशजी मुंढे हे मला वेळोवेळी प्रोत्साहन देतात आणि ते देत आलेत मला आजपर्यंत. आणि त्यांना संगीतामध्ये खूप रुची आहे, तर त्याच्यामुळे या फील्डमध्ये पुढे कसं जायचं, जे म्हणतो की आपण एक आई बाबा गुरु हे आपल्याला मार्ग दाखवतात, पण अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देणं हे माननीय राजेशजी मुंडे यांच्यामुळे मला शक्य झालं. व्हेरी ग्रेट. सो आताच आपण बोललो की ही फील्ड थोडीशी अनस्टेबल पण असते आणि वुमेन म्हटलं तर अजूनच असते. तर महिलांना काय सांगणार, याच्यात किती अपॉर्च्युनिटी आहे आणि जर यायचं असलं कुणाला तर काय स्टेप्स असणार आहे? पहिले तर सर्वात इम्पॉर्टंट आहे, एक आर्टिस्ट जेव्हा घडतो प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये तर जन्मतः एक ना एक तरी कला असते, कोणी ड्रॉइंग करतं किंवा काही. तर त्या गोष्टीसाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक म्हणजे पेरेंट्स सपोर्ट आणि एक म्हणजे चांगला गुरु. गुरुची निवड हे करणं सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट आहे. गुरु जर चांगला आपल्याला मिळाला तर आपण त्या मार्गावर इझी जाऊ शकतो आणि कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे आता एखादं सॉन्ग परफॉर्म करायचं, माझ्या शाळेपासूनच मला आकाशवाणीचे म्हणजे मी रेकॉर्डिंग्स खूप केल्या. त्याच्यानंतर मग मी वेगवेगळे इव्हेंट्स फाइंड केले. माझ्या गुरुजींनी मला वेगवेगळ्या इव्हेंटसाठी नॉमिनेट केलं की इथे इथे वाजव. तर त्यानुसार मी म्हणजे लखनौ, दिल्ली, बनारस, जलंधर या साईडला मी म्हणजे भरपूर परफॉर्मन्स केलेत आणि महाराष्ट्रात तर माझे परफॉर्मन्सेस होतच असतात. आता लास्ट इयर मी छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या एलोरा अजंठा फेस्टिवलमध्येही मी परफॉर्म केला. आणि या फील्डमध्ये उतरायला अपॉर्च्युनिटी, कॉन्फिडन्स, एक चांगले गुरु आणि एक डिसिप्लिन्ड लाईफ हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जर म्हणजे आता एखादा जर व्यक्ती जॉगिंग करतोय आणि त्याचा 2 दिवस गॅप पडला तर त्याला 3ऱ्या दिवशी त्रास होणार. तर सेम असतं आमचं की एखाद्या दिवशी जर रियाज नाही झाला तर तो म्हणजे एक ब्रेक होतो आणि त्याच्यामुळे कंटिन्युइटी, डिसिप्लिन ही गोष्ट खूप गरजेची असते. ते आपण म्हणतो की तुम्ही करत राहा, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज येतात. तर मला जर कोणत्या महिलेला या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर मला एवढंच सांगायचं की तुम्ही पेरेंट्स सोबत डिस्कस करा, त्यांना सांगा, त्यांचा सपोर्ट मिळवा, मग चांगल्या गुरूंची निवड करा. बाकी स्टेज, कॉन्फिडन्स बिल्डअप हे आपोआप गुरूंच्या मार्गदर्शनाखाली होत असतं. व्हेरी ट्रू. आणि आतापर्यंतचा लाईफमध्ये बेस्ट मोमेंट कोणता होता जो अविस्मरणीय आहे लाईफमध्ये? अविस्मरणीय मोमेंट्स तसं माझ्या दोन्ही गुरूंसोबत म्हणजे पहिले पंडित अरविंद कुमार आझाद आणि यशवंत वैष्णवजी यांच्या सोबतचा प्रत्येक जी तालीम आहे माझी ती माझ्या अविस्मरणीयच आहे. कारण ते क्षण म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एक हृदयामध्ये कैद करून ठेवतो, त्या पद्धतीचे आहेत की ते प्रत्येक बोल कसा शिकवतात किंवा त्याचं डिटेलिंग कसं करतात. तर म्हणजे असं एक अविस्मरणीय गोष्ट म्हणजे मी एक शेअर करू शकेल की मी बनारसला परफॉर्म केलं होतं. तर माझ्या पहिल्या गुरुजींची मी पहिली शिष्य होते की जी बनारसला परफॉर्म करते आणि ते तबला वादन क्षेत्रातले पहिले पद्मविभूषण पंडित किशन महाराजजी यांच्या घरी मी ते परफॉर्म केलं होतं. आणि तो जो परफॉर्मन्स आहे तो माझा अविस्मरणीय परफॉर्मन्स आहे. कारण एवढ्या मोठ्या हस्तीच्या घरी मी जाणं आणि त्या घराला म्हणजे नमस्कार सुद्धा करणं
आणि माझं एवढं भाग्य की मी तिथे परफॉर्म करते. तर हा माझ्या लाईफ मधला अविस्मरणीय क्षण आहे. ग्रेट. आणि महिला दिनानिमित्त आता आपल्या महिलांना, आपल्या लिसनर्सला काय सांगणार, काय संदेश देणार? महिलांना मला एवढंच सांगायचंय की तुमची लाईफ ही जी आहे की जे की आपल्याला म्हणजे असं एक बांधून दिलेलं आहे की बाबा तुझ्या स्त्रीचा जन्म आहे, तुला या वयात या गोष्टी करायच्याच आहे, त्याही मान्य आहेत. पण तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचं फील्ड डेव्हलप करायचा तेवढा समान अधिकार आहे. बिलकुल. तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही तुमच्या हक्कासाठी, तुम्हाला जे आवडतं, ज्या क्षेत्रामध्ये तुमची आवड आहे, कोणाला आता तुला जसं की तू आरजे आहेस, तुला त्या क्षेत्राची आवड आहे, मी तबला प्लेअर आहे, मला म्युझिकची आवड आहे, तर आपल्या आवडला आपण करिअरमध्ये जर कन्वर्ट केलं तर तो खूप छान एक ग्रोथचा एक ग्राफ तयार होऊ शकतो. असं मला वाटतं की बाबा आपण जे करतोय ते आपण एन्जॉय करतोय, मग आपण त्याच्यामध्ये अजून बेटर, अजून स्किल्स कशा आपल्याला डेव्हलप करता येईल त्याचा आपण हे एक अंदाज करतो. तर मला महिलांना एवढंच सांगायचंय. आणि मेन म्हणजे महिलांकडे एक खूप सुंदर गोष्ट असते, सर्वच महिला, की महिला निर्मळ खूप असतात मनाने आणि ते त्यांच्या आर्टमध्ये दिसून येतं. जसं की असं म्हणतो आपण एखाद्या पुरुषापेक्षा महिला लवकर मॅच्युअर होते म्हणून, असं म्हणतो आपण. ती मॅच्युरिटी मग प्रत्येकच गोष्टीत दिसते. म्हणून मला असं इथे सांगावं वाटतं की वुमन कॅन डू बेटर, मग ती कोणतीही फील्ड असो. महिला या जास्त चांगल्या पद्धतीने ते करू शकतात. आता मला पण खूप जणांनी असं केलं की बाबा तू फिमेल आहेस, तू तबला कस काय वाजवती, हे तर पुरुषांचं पगडी असलेलं क्षेत्र आहे, मग तू तबला, तुझं बोट नाजूक आहे. तर मला असं म्हणायचंय की तबल्याला फक्त ताकदच लागते असं नाहीये, तबल्यामध्ये तो नाजूकपणा पण खूप गरजेचा असतो. आणि प्रत्येक संगीत हे आक्रमक नसतं, त्याच्यामध्ये शृंगार रस पण असतो. आणि त्या महिला खूप जास्त चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये ओतू शकतात. तर मला हाच एक महिलांना सगळ्यांना सांगावं वाटतं की तुमची ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जा, एन्जॉय करा फील्ड, आणि त्याच्यामध्येच तुमचा ग्रोथचा ग्राफ तयार होईल. ग्रेट. म्हणजे स्वतःच्या पॅशनला जर फॉलो केलं तर आपलं करिअर. थँक्यू सो मच टू बीइंग हिअर आणि आमच्यासोबत इतक्या चांगल्या गोष्टी शेअर केल्याबद्दल. थँक्स अ लॉट. थँक्यू. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.